सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, लुई पाश्चर जागतिक ख्यातीच्या शास्त्रज्ञाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लुई पाश्चर यांचा जन्मदिन म्हणजे जयंती 27 डिसेंबर आपण साजरी करणार आहोत. या दृष्टीनं लुई पाश्चर यांच्याविषयी माहिती या व्हिडिओत आपण बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. चला तर मित्रांनो, लुई पाश्चर यांचं कार्य आपण या व्हिडिओमध्ये बघूया. फ्रान्समध्ये जुरा येथील डोल या लहानशा गावात लुई पाश्चर यांचा जन्म 27 डिसेंबर 1822 साली झाला. लुई यांच्या वडिलांचे नाव जोसेफ पाश्चर हे होते. लुई आपल्या भावंडाबरोबर अतिशय गरिबीत वाढले. लुई यांचा स्वभाव अतिशय कोमल व संवेदनशील होता. त्यांना निसर्गात रमायला खूप आवडे. 1827 पर्यंत लुई यांचे बालपण अर्बोई इथे क्विसान्स या नदीकाठी गेले. शाळेत असताना त्यांना चित्रकला आणि इतर कला विषयात रस होता. ते मोठेपणी शास्त्रज्ञ होतील असे कोणालाच वाटले नाही. बिझान्सा येथील रॉयल कॉलेजमधून त्यांनी कला आणि विज्ञान या शाखातील पदव्या संपादन केल्या. रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ ते होते. ते प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यापासून बचाव यामध्ये केलेल्या आमूलाग्र शोधांसाठी जगभरात ओळखले जातात. लुई पाश्चर यांना बॅक्टेरियोलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि ते मायक्रोबायोलॉजीचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक महाविद्यालयात लुई पाश्चर यांनी प्राध्यापकाचे काम केले. लॉरेंट या प्राचार्यांची मुलगी मेरी हिच्याशी लुई पाश्चर यांचा विवाह 1849 साली झाला. लुई यांनी आंबण्याची क्रिया व तिचा मद्यनिर्मितीशी असलेला संबंध यांचा अभ्यास सुरू केला. यातून पाश्चरायझेशन या प्रक्रियेचा त्यांनी शोध लावला. दूध जर एका विशिष्ट तापमानापर्यंतच तापवले तर त्याचा स्वाद बिघडत नाही, त्याचप्रमाणे दूध नासतही नाही. एक विशिष्ट तापमानात दूध नासण्यात कारणीभूत असणारे जंतू नष्ट करू शकते हे त्यांनी सिद्ध केले. बाहेरून शरीरात प्रवेश करणाऱ्या जंतूमुळेच रोग होतात ही संकल्पना त्यांनी मांडली. एवढेच करून ते थांबले नाही, तर त्यांनी अनेक रोगावर उपाय म्हणून लसी तयार केल्या. 1849 मध्ये रेशमाच्या किड्यांवरील एका रोगाची साथ फ्रान्समध्ये सुरू झाली आणि पुढे ती जगभर पसरली. यामुळे संपूर्ण रेशीम उद्योग संकटात सापडला. शेवटी 1865 मध्ये हे प्रकरण लुई पाश्चर यांच्याकडे सोपविण्यात आले. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या निरीक्षण केल्यावर त्यांना असे दिसून आले की एका विशिष्ट प्रकारच्या जंतूमुळेच हा रोग झालेला आहे. त्यांनी रेशीम उत्पादकांना या जंतूंनी बाधित झालेली अंडी आणि बाधित न झालेली अंडी वेगवेगळी करण्यास मदत केली. बाधित झालेली अंडी नष्ट केली तर बाधित न झालेल्या अंड्यातून निरोगी अळ्यांना जन्म होऊ शकतो. त्यांच्या या कार्यामुळे रोगावर नियंत्रण मिळण्यात त्यांना यश आले. मात्र त्यांची स्वतःची तब्येत बिघडली. त्यांना पक्षघाताचा झटका आला. सुमारे 2 वर्षानंतर ते या दुखण्यातून बरे झाले आणि पुन्हा ते संशोधनात मग्न झाले. प्रथम त्यांनी कोंबड्या व इतर प्राण्यांवरील रोगांच्या लसी तयार केल्या. त्यांचा प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांनी प्राण्यांवरील अँथ्रॅक्स या रोगाची लस तयार करून त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला. सन
1883 पर्यंत सुमारे 5 लाख प्राण्यांना ही लस टोचली गेली. लुई एवढ्यावरच थांबले नाही. फक्त प्राण्यांसाठी लशी तयार करून ते थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी माणसांच्या कॉलरा, घटसर्प, क्षय, देवी यांच्या रोग प्रतिबंधक लशी तयार केल्या. त्यांनी कुत्र्याच्या चावण्याने होणाऱ्या रेबीज या रोगावरील लस शोधण्याचे कामही केले. सन 1818 मध्ये त्यांनी पॅरिस येथे पाश्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. अनेक माणसांचे, प्राण्यांचे प्राण वाचवणाऱ्या या जागतिक ख्यातीच्या संशोधकाचा 28 सप्टेंबर 1895 रोजी मृत्यू झाला. मात्र संशोधन रूपाने ते जगभरात अजरामर झाले, अमर झाले. मित्रांनो, याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.